साठी बॉलर पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचा पहिला बॉल अमोल आलाय. जॅक मात्रे, जॅक विनंती करतो या स्टेजवरती स्कोररच्या भूमिकेमध्ये. सामना सुरू करून घ्या. पहिला बॉल सलामीची जोडी बॉलिंग करण्यासाठी अमोल आलाय. सुमित आणि भाग्यवान स्ट्राईक एंडला आपण पाहताय. स्ट्राईकला सुमित आहे. पहिला बॉल हलक्या हाताने ढकलला गेलाय. पहिल्याच बॉलवर सिंगल आली आहे. डबल मध्येही कन्वर्ट केलाय. 2 धाबाही पूर्ण झालेल्या आहेत. धाबाचं खातं ओपन होतोय. संघाचं खातं ओपन झालंय. फलंदाज सुमित याचं खातं ओपन होतोय. पहिल्या बॉलवर 2 धाबा आलेले आहेत. हा लेग स्टिक सोडून चाललाय. वाईट +1 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होत आहेत. 2 धाबाच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. 4 धाबा धावफलकावरती आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा भगवा चषक 2026 चा महासंग्राम आपण इथे पाहताय. हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहू शकाल. चार धाबा धावफलकावरती असताना हा चांगला बॉल आहे. 30 तर्रार बॉल इथे हाताळला गेला. वेगवान भरपूर चांगला बॉल आहे. वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही या मुवमेंटला. 30 तर्रार बॉल इथे हाताळला गेलाय. एक फटका चांगला आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार. हा षटकार आलाय. रबाले संघ तुम्हाला 2 धाबांची पेनल्टी आहे. रबाले टीम येस 2 धाबांच्या पेनल्टीने तुम्हाला खेळावं लागेल. हा षटकार इथे आलाय. ट्रॅक पॉइंट नसल्या कारणामुळे 2 धाबांची पेनल्टी तुम्हाला दिलेली आहे. षटकाराच्या मदतीने धावफलक डबल डिजिट मध्ये पोहोचलाय. 10 या आकड्यावरती 10 धाबा. 3 बॉलचा इथे खेळ संपला गेलाय. हा चांगला बॉल आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. क्षेत्ररक्षण ताकदीचं होतं यार. कमालीची फिल्डिंग होती. सिंगल यावेळी आली. सिंगलने वाढते धावफलक 11 धावा धावफलकावरती. अकरा धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. हा चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन येत आहेत. 1 रन मिळाली. दुसऱ्या मध्ये कन्वर्ट करायचं आहे. चांगला थ्रो आलाय. फिल्डिंग कमालीची होते. एका धाबेच्या बरोबर धावफलक 12 वरती. 12 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. 12 धाबा धावफलकावरती आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 12च्या घरामध्ये. हाही फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. लॉंग बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार. धाबा मिळतोय 4. हा खणखणीत चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण इथे पाहता. या मुवमेंटला ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका ठोकला गेलाय. सूर्या पाणी पार्टी करा. अंपायर होते ओव्हर झाले 16. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपला गेलाय. 16 धाबा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिले इथे संपलेला आहे. 16 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. श्रेयस आला ओव्हर नंबर 2 मध्ये. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळण्यासाठी
तर श्रेयस यांना पाहताय सेकंड ओव्हर मध्ये 16 धावा धावफलकावरती आहे. श्रेयस यांचा पहिला बॉल, पहिलाच बॉल थ्रू द कव्हर खेळलाय, कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार इथे ठोकला या मुवमेंटला. बॉल सीमा पार, धाबा मिळत आहे 4, येतोय चौकार. पॉवर प्लेचा वापर इथे होतोय. अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कमी गतीचा बॉल त्या गतीला ओळखला गेलाय. चांगला फटका इथे ठोकलाय. वीस धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. श्रेयस यांना पाहत आहे कमबॅक करावा लागेल, विकेट घ्यावे लागतील. बॉल तयार. हाही चांगला फटका आहे, सलगचा दुसरा फटका, तो क्षेत्र निवडला गेलाय. बॉल अगदी गुदगुदल्या करीत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळत आहेत 4, येतोय चौकार. सुमित नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय या मैदानामध्ये. आपण पाहताय अगदी हल्ला बोल केलाय. सुरुवातीपासून आक्रमणतेचं रूप धारण केलं या खेळाडूने. आक्रमण आपण पाहू शकाल. चौकार ठोकला गेलाय. चांगली बॅटिंग होती, हल्ला बोल केलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. हा चांगला आहे, कोला टाकलाय, परफेक्ट खोल टप्पा. मिड ऑफ सीझनला प्रोटेक्शन येत आहेत. 1 रन मिळते, एका धाब्याने वाढते. 25च्या घरामध्ये 25 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. 2 चौकार आले, त्यानंतर सिंगल आली. 25 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. चांगली बॅटिंग आपण पाहताय. सुमित यांच्याकडून चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट सुरू आहे. पॉवर प्लेचा वापर केला गेलाय. चांगला बॉल होता, चांगला बॉलला सन्मान दिला गेलाय. पंचवीस धाबा. हाही चांगला बॉल आहे. याही वेळेला अलॉंग द ग्रास खेळला. लॉंग ऑफ रेझरला 1 रन इथे मिळाली आहे. एका धाब्यावर तुम्हाला समाधान मानावं लागेल. सिंगलने धावफलक पुढे चाललाय, धावफलक पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 26 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 26च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी आता श्रेयसने केली. 2 चौकार खाल्ले, त्यानंतर कमबॅक केला. योग्य टप्प्यावरती आता गोलंदाजी होती. अगदी कोला टाकण्याचा प्रयत्न इथे होताना दिसतोय. हाही चांगला बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल घ्यायचा प्रयत्न आहे, परंतु सिंगल मिळते. सिंगलने इथेही वाढताना दिसते. धावफलक पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 27 धाबा. शेवटचा बॉल ओव्हर मध्ये 27 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ असताना शेवटचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, कार्पेंटर खेळला. ऑन साइडला प्रोटेक्शन येत आहेत. मी ते सिंगलनं पहिल्या 2 ओव्हरचा इथे खेळ संपला गेलाय. पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धाबा पाहत आहे 28. टीम दिवा असंघ, दिवा 30+ असंघ आपण पाहत आहे. 28 धाबा, विकेट गमावली नाहीये. चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रुपेश आला बॉलिंग करण्यासाठी. 28 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय रुपेश यांना प्राधान्य दिले गेले. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आली. धावा 5 लागतील, विकेट घ्यावी लागेल. भागीदारी चांगली रचली मैदानाच्या आतमध्ये. या भागीदारीला तोडावं लागेल. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. 28 धावा धावफलकावरती आहे. हा चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. लॉंग ऑनला चाललाय. फिल्डिंग कमालीची होते. 2 धाबा इथे पूर्ण झाल्या. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. 2 धाबाने वाढते
धावफलक 30 धाबा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे. 30 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहत आहे. रुपेश पुन्हा एकदा तयार. उभं नंबर 3 मध्ये हाही चांगला बॉल आहे. गोलास टाकलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावताय त्याच्या पाठीमागे, परंतु फिल्डिंग कमालीची होते. पाहता पाहता 2 धावा ही पूर्ण झालेल्या आहेत. दोन्ही फलंदाज अगदी चांगली रनिंग बिटवीन विकेट, चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहत आहे. 32 झालेत. दिलाच नाही. मागायची नाही त्याची चावी. मला काय माहिती, मला वाटलं दिली होती. 32 धावा. आणखीन एक चांगला बॉल यावी. खोला टाकण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल. तेच तरार बॉल इथे धारण केलाय. भन्नाट वेग आपण पाहताय. प्रचंड वेग या मुवमेंटला आपण पाहू शकाल. याला कशात दिली आठवण. त्याचा फोटो काढून घे. पाठवून दे. हा चांगला बॉल आहे. मध्ये होता. बॉलला पाठवले. वा बॉल सीमा पहार. आकाशाला गवस निघालणारा हा ठोकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी रडार मध्ये होता. बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार. हा कणकणी टोला षटकार. अगदी अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहू शकाल. काढून दे मला. या मुवमेंटला ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका ठोकला गेलाय. हाही चांगला बॉल आहे. डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल आली. सिंगल नंतर धावफलक पुढे चाललंय 39 च्या घरामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 39 धावा धावफलकावरती आहे. उभं नंबर 3 सध्या मार्गस्थ आहे. 39 धावा. लास्ट बॉल आहे. 39 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. बॉल तयार. शेवटचा बॉल हा चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय, परंतु थोडी दिशा खराब आहे. पंचांशापर्यंत वळतात की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 40 धावा पूर्ण झाल्या. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे ओव्हर मध्ये. 40 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. चांगली गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग या मुवमेंटला होते. हा चांगला बॉल आहे. सिंगल मिळते. सिंगलने ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा इथे खेळ संपला गेलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 41.
सुनील आले ओव्हर नंबर 4 मध्ये. सुनील यांचा पहिला बॉल, चांगला बॉल इथे वळाला गेलाय. कटरच्या जोरावरती स्पिचिंग कमालीची होते. योग्य टप्प्याचा वापर या मुवमेंटला होतोय. हा फटका मोठा मोठा फटका मारायचा प्रयत्न झालाय. चौकार. पंच फलंदाज बाद आहे का? धीरज आहे ना. हा फलंदाज इथे बाद झालाय. अखेर या मुवमेंटला फलंदाजाला परतीचा प्रवास इथे करावा लागेल. पोटी 48 धावा फलकावरती आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 48 धावा फलकावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी आपण पाहताय सुनील यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल हो कोल्हा टाकला यार. वा, अगदी चॅनल मध्ये बॉल फेकला गेलाय. ओव्हरची होती समाप्ती. 4 ओव्हरचा देखील संपला गेलाय. 4 ओव्हरच्या अखेरीस फलकावरती धावा 48. चला 48 धावा फलकावरती आहे. ओव्हर नंबर 5 इथे मार्गस्थ आहे. अखेरचं षटक, भैरवीचे षटक हाताळण्यासाठी परिवर्तन इथे झालेलं आहे. 5व्या षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय. पंकज यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे 5वं षटक हाताळण्यासाठी. पंकज यांचा पहिला बॉल लॉंग ऑन ला बॉल चाललाय. एक रन मिळाले. दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिंगल आली आहे. पाहता पाहता 2 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. चला 2 धावाच्या बरोबर दिवा 30+ असंघ 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावा पूर्ण झालेल्या आहेत. चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. कमालीची गोलंदाजी हवी होते. तेच थरार बॉल इथे हाताळला गेलाय.
इथे रडार मध्ये होता की काय बॉलला फेकलाय वा बॉल सीमा पहार अगदी आतमध्ये बॉल पुढ्यात टाकलाय त्या बॉलला फेकलाय. 57 पूर्ण झालेले आहेत. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धाबा बनवलेल्या आहेत त्या टीमने. आजच्या दिवशी जर विचार केला तर 57 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही 2 बॉल संख्या शिल्लक आहे. 57 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहत आहे. हा व्हाईट बॉल आहे. थोडी दिशा खराब. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे चालला. 58 या आकड्यावरती 58 धाबा. अजूनही 2 बॉल संख्या शिल्लक आहे. धावफलकावरती आपण धाबा पाहतोय 58 ऑन द बोर्ड. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी या मुवमेंटला होते. 59 धाबा. चांगला बॉल आहे. गती कमी केली आहे. त्या गतीला ओळखलं गेलाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. हा षटकार ठोकलाय. चला सिंगल इथे मिळते. सिंगलने पहिला डाव इथे संपला गेलाय. पहिला डाव संपलाय. धावा झाले 66 आणि 67 धावाचा पहाटला किती करायचा. येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये 67 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. चला 67 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि 2 धावांच्या पेनल्टी ऍड होतील. 66 मध्ये 2 धावा ऍड झाल्या तर 68. 69 धावाचा पहाटलाग आहे. येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये 69 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत.
चला 69 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 69 धाबाचा पहाटला किती करायचा आहे. भलं मोठं लक्षाचा पहाटला करायचा आहे. काय घडेल काय बिघडेल आपण अनुभवत आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. भगवा चषक 2026 चा महासंग्राम आपण इथे पाहताय. चला 69 धाबा बनवायचे आहेत. बॉलिंग करण्यासाठी बॉलर सुमित आलेले आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकिंगला श्रेयश आहे. पहिला बॉल 69 धाबाचा पहाटला करायचा आहे. पहिलाच बॉल इथे डॉट बॉल मिड विकेटला मोठा फटका मारायचा प्रयत्न रन मिळत नाही आहे. चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. योग्य टप्प्याचा वापर या मुवमेंटला होतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल इथे फेकण्यात आलाय. बॉल तयार ही चांगला बॉल आहे. मोठा फटका मारायचा आहे. अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चाललाय थ्रू द कव्हर. टप्पा 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 बॉल सीमा पार आलाय. चौकार. धाबा मिळत आहे 4. आहे इथेही मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ माय गॉड. अखेर चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहता. या मुवमेंटला कमालीची फिल्डिंग होते यार. एफर्टची दाद द्यावी लागेल. कमालीचं क्षेत्ररक्षण आपण इथे पाहताय. हा चांगला बॉल हाताळला. आणखीन एक चांगला बॉल आहे. तेच तरणार बॉल या मुवमेंटला. गोलंदाजी पहा अगदी चांगली होते. कमालीचा बॉल हाताळला गेलाय. वेग भरपूर आहे. त्या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही आहे. या मुवमेंटला आपण पाहू शकाल. गोलंदाजी तेवढाच ताकदीची होते. 6 धाबा धावफलकावरती आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण इथे पाहताय. हाही चांगला बॉल. बॅटची कडा बॉल घोषाणकी क्षेत्रामध्ये एकच रन इथे मिळते. धाबा झाला 7. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला गेला. 11 धाबा धावफलकावरती आहे. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये अजूनही 58 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. 69 धाबाचा पहाटला करायचा आहे. 24 बॉलमध्ये 58 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत त्या मॅचमध्ये.
तर रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये उभं नंबर 2 मध्ये आलाय. 24 बॉल 58 धावाची आवश्यकता इथे आहे. चोवीस मध्ये 58 करायचे आहेत. बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चाललाय. क्षेत्ररक्षण कमालीचं झाले. पंच धाबा किती आहेत या बॉलवरती अंपायर? 2 धाबा आहेत ना? 2 धाबाने वाढते. धावफलक 13 या आकड्यावरती 13 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. 69 धाबाचा पाठला करायचा आहे. हा चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. इथे रन मिळत नाही आहे. या डॉट बॉल धावफलकावरती धाबा पाहत आहे 13. सर 13 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. गोलंदाजी कमालीची होते. बॉल पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने हाही चांगला बॉल यार. आणखीन एक चांगला बॉल. 23 तरहार बॉल इथे हाताळण्यात आलाय. याही वेळा रन मिळत नाही आहे. सलगच्या 2 बॉलवर 2 डॉट बॉल फेकण्यात आले. धावफलकावरती आपण धाबा पाहताय 13. 69 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. 13 धाबा काढाव्या लागतील. पॉवर प्लेचा वापर तुम्हाला करावा लागेल. 38 सर्कलच्या 2 क्षेत्ररक्षक बाहेर असताना इथे धाबा तुम्हाला जमवाव्या लागतील. इथे थोडीशी दिशा खराब. व्हाईट बॉलच्या बरोबर धावफलक 14च्या घरामध्ये. चौदा धाबा. इथे चांगला बॉल आहे. आम्ही जास्त वेळ थांबू शकणार नाही आहे. आता बॉल चाललाय. हो प्रयत्नांना ह्या दाद द्यावी लागेल यार. कमालीचं यार. एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. वा कमालीचं क्षेत्ररक्षण. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर. वा एफर्ट्स कमालीचे यार. ताकदवान एफर्ट्स आपण पाहू शकाल. कमालीची फिल्डिंग इथे होते. अप्रतिम दर्जाचे एफर्ट्स आपण पाहताय या मुवमेंटला. बॉल तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. हा चांगला बॉल आहे. अभि बुलेटच्या वेगाने आता थांबणार नाहीये. बॉल पार खणखणीत चौकार. चला घाई करा. थोडी फास्ट खेळा. चला 20 धाबा धावफलकावरती आहे. 69 धाबाचा इथे पहाटला करायचा आहे. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावफलकावरती आपण धाबा पाहतोय 20. मॅच सुरू होणे अगदी डोलायमान अवस्थेमध्ये हा सामना इथे गेलाय.
चला दिवा संघ तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे, थोडीशी घाई करा. 20 धाबा धावफलकावरती आहे. 69 धाबाचा पहाटला करायचा आहे. अजून 49 करायचे आहेत. हात चांगला बॉल हाताळलाय, मोठा फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल डाऊन दी बॉल आहे. आता चुकी होणार नाहीये, मी ती सफलता, फलंदाज बाद. इथे 2 धाबा इथे पूर्ण झालेले आहेत. ओहो, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहताय. तीन धाबा इथे मिळत आहे, 3 धाबानं वाढते. 29 धाबा, 15 मध्ये 40 करायचे आहेत. 29 झालीत, 15 बॉल मध्ये 40 धाबा तुम्हाला करायच्या आहेत. इथे शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलला हुक करायचा प्रयत्न, बॉल चाललाय अगदी घोषाणकी क्षेत्रामध्ये, सिंगल भीती. आता 14 बॉल आणि 39 धाबा करायचे आहेत. 14 चेंडू 39 धाबा, 14 चेंडू आणि 39 धाबा असं इक्वेशन आहे या मॅच मध्ये, आपण पाहू शकाल. चला, 14 बॉल आणि 39 धाबा तुम्हाला बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, धाबा काढाव्या लागतील. एकीकडे रबाले तर एकीकडे दिवा 30+, एकीकडे रबाले 30+, तर एकीकडे दिवा 30+. असंघ हा बॅटल आपण इथे पाहताय. चला, 14 बॉल आणि 39 धाबाचं इक्वेशन आहे. बॉल तयार. इथे व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. आता 14 मध्ये 38 करायचे आहेत. येणाऱ्या 14 बॉल मध्ये 38 धाबांची आता आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 14 चेंडू 38 धाबांची आवश्यकता. बॉलर तयार. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फर्स्ट फिल्डर आहे त्या खाली आणि आणखीन एक विकेट, मी ती सफलता, फलंदाज बाद.
तर विकी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती इथे विकेटची संधी आहे, परंतु नो मॅन लँड मध्ये बॉल लँड झालाय. पाहता पाहता 2 धाबा इथे मिळत आहे. 2 धाबाला षटक इथे संपलाय. षटकाची होती समाप्ती. धावफलकावरती धाबा 33 आणि 12 मध्ये करायच्या आहेत 36. 12 बॉल आणि 36 करायच्या आहेत. तर आदरणीय सन्माननीय श्रीकांतदादा भोईर हे आलेले आहेत. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. श्रीकांतदादा भोईर आपलं सहर्ष स्वागत आहे. धीरे यांचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. 11 मध्ये 32 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. अकरा बॉल आणि 32 धाबांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 11 बॉल मध्ये तुम्हाला 32 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. मॅच होणे धाबा काढाव्या लागतील. अजूनही एखादे 2 मोठे फटके तुम्हाला मारावे लागेल या ओव्हरमध्ये. 11 मध्ये 32 फटका फसलाय. फिल्डर आहे त्या खाली. फलंदाज बाद. मी ती सफलता जावं लागेल. तर मैदानाच्या आतमध्ये सुनील आलेले आहेत. 10 बॉल 32 करायचे आहेत. 10 मध्ये 5 षटकार तुम्हाला मारायचे आहेत. 10 मध्ये 32 षटकाराची परिभाषा जर वापरायची असेल तर 5 षटकार तुम्हाला मारावे लागतील या मॅच मध्ये. 10 मध्ये 32. सुनील पाटील मैदानामध्ये आलेत. गेले कित्येक वर्ष रबाले टीमच्या बरोबर खेळत आलेले आहेत. 10 मध्ये 32. हा चांगला बॉल आहे. कमालीचा बॉल हाताळला गेलाय. आता 9 मध्ये 32. कराबे संघाचे संघनायक आपण यायचे. सिंगल आली. सिंगल नंतर धावफलक पुढे चाललाय. हाही चांगला बॉल इथे हाताळला गेला. याही वेळेला रन मिळत नाहीये. योग्य टप्प्याचा वापर इथे होतोय. चांगला बॉलची स्पिचिंग होती. कमालीचा बॉल इथे हाताळला गेलाय. आणखी एक चांगला बॉल आहे. या वेळेलाही रन मिळत नाहीये.
चला ओव्हरची होती समाप्ती. धावफलकावरती धाबा आहेत 38 आणि 6 मध्ये करायची आहे तुम्हाला. 6 मध्ये 31 करायचे आहेत. चला 6 मध्ये 31 करावे. टीमचे कॅप्टन आपण यायचंय. 6 बॉल 31 धाबांची आता आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 31 धाबा आता तुम्हाला करायचे आहेत. यावेळेला वाईट बॉल आहे. दिशा थोडी खराब आहे. 6 मध्ये 30 करायचे आहेत तुम्हाला. 5 षटकार मारावे लागतील. बॉलर कोण आहे? सिंगल आली आहे. 4 बॉल आता 5 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. इथेही रन मिळत नाहीये. 4 बॉल आणि 29. 4 बॉल संख्या शिल्लक आहे. 29 करायचे आहे. जवळपास औपचारिकता शिल्लक असं दिसून येते या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. इथेही चांगला बॉल हाताळला गेलाय. 3 बॉल संख्या शिल्लक आहे. करावे टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतो लगेच या टॉस साठी. या मॅच मध्ये जो संघ विजेता होईल करावे संघ च्या टीम या टीम बरोबर खेळेल. 3 बॉल संख्या शिल्लक आहे. 29 करायचे आहेत. हाही चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. योग्य टप्प्याचा वापर होतोय. सिंगल आली. सिंगल नंतर धावफलक पुढे चाललाय. 43 शेवटचा बॉल आहे. आणि हा सामना इथे जिंकलेला आहे टीम दिवा 30+ असंघ. अभिनंदन. या मॅच मध्ये विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल हार्डलक टीम रबाले संघ तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. या मॅच मध्ये अखेर बाजी मारलेली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थोडी मी